नमस्कार. तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी आली आहे. अशी पांढरी शुभ्र, मऊसूत व जाळीदार इडली बनवण्यासाठी आपण एक सिक्रेट साहित्य घातले आहे. ही मऊसूत इडली खाताना तोंडातच विरघळते. पांढरी शुभ्र, सॉफ्ट, जाळीदार व हलकी इडली कशी बनवायची ते बघूया. त्याबरोबरच आपण नारळाची चटणीही बनवणार आहोत. इडली बनवण्यासाठी 1.5 कप सोना मसुरी तांदूळ घेतले आहे. उडीद डाळ 1.5 मोठा चमचा. हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. हे तांदूळ नसतील तर तुम्ही मार्केटमध्ये इडली तांदूळ, उकडा तांदूळ किंवा राशनचे तांदूळ मिळतात ते घेऊ शकता. हे धुतले आहेत. स्वच्छ धुतले तर इडली चिकट होणार नाही. ह्यात भरपूर पाणी ओतले आहे. झाकण ठेवून 4 ते 5 तास भिजत घालूया. 5 तासानंतर तांदूळ छान भिजले आहेत. मिक्सरच्या भांड्यात भिजलेले डाळ तांदूळ हे असे निथळून घातले तर जास्तीचे पाणी निघून जाते व पीठ पातळ होत नाही. ताजा भात 1 कप. भात पूर्णपणे थंड आहे. साखर 1 छोटा चमचा. ईस्ट 1 छोटा चमचा. चवीनुसार मीठ. पाणी 1 कप. बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने हे वाटले आहे. सर्व पीठ एका मोठ्या बाउलमध्ये ओतले आहे, कारण फर्मेंट झाल्यावर ते फुगून वर येते. पीठ घट्ट आहे, त्यात थोडेसे पाणी मिसळूया. इडलीसाठी जसे पीठ आपण नेहमी बनवतो तेवढे पातळ हे पीठ केले आहे. पिठाचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे. ह्यावर 4 तासांसाठी झाकण ठेवूया. 4 तास झाले आहेत. इडली पात्रात पाणी उकळून घेतले आहे. त्यात लिंबाची फोड. हे असे अगोदरच उकळले तर इडलीला जाळी छान येते व इडली साच्यात मिश्रण ओतले की लगेचच इडली पात्रात ठेवता येते. आता इडली साच्याला बटर लावूया. ह्यामुळे साच्याला इडली अजिबात चिकटत नाही. तुम्हाला बटर लावायचे नसेल तर तेल किंवा तूप लावू शकता. 4 तास झाले आहेत. आता पीठ बघूया. पीठ खूपच छान फर्मेंट झाले आहे. दुप्पट फुगले आहे. हे हलके झाले आहे. ह्यात बुडबुडे आले आहेत. पीठ जास्त हलवू नये, नाहीतर त्यातील बुडबुडे निघून जातील. आपल्याला पिठाची जाळी टिकून ठेवायची आहे, त्यामुळे इडली जाळीदार होईल. आता पीठ साच्यात भरूया. साचा पूर्ण भरू नये, त्याने इडली वाफवल्यावर ती साच्यातून बाहेर येत नाही. साचा ठेवताना हे जे 3 होल आहेत त्यावर वरची इडली ठेवावी. त्यामुळे वरच्या इडलीला वाफ व्यवस्थित लागते व खालच्या इडलीला पाणी सुटत नाही. मीडियम फ्लेमवर 10 ते 12 मिनिटे वाफवून घेऊया. 12 मिनिटे झाली आहेत. इडल्या खूपच जाळीदार व पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत. ह्या आपण इडली पात्रातून काढून घेऊया. बघा ना, इडलीला जाळी काय मस्त आली आहे. 5 मिनिटे असेच ठेवूया, त्यामुळे त्या थोड्याशा थंड होतील. 5 मिनिटानंतर इडल्या काढून घेऊया. बटरमुळे ह्या सहज निघत आहे. तुम्ही बघा, जाळी काय सुंदर आली आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता इडलीबरोबर खाण्यासाठी नारळाची चटणी बनवूया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात ओला नारळ अर्धा कप, भाजलेले शेंगदाणे पाव कप, डाळ व पाव कप, 2 हिरव्या मिरच्या, आले अर्धा इंच, कढीपत्त्याची 2-3 पाने, थोडीशी चिंच, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडेसे पाणी बारीक वाटून घेऊया. चटणी बारीक वाटून घेतली आहे. आता चटणीसाठी खमंग फोडणी बनवूया. त्यासाठी 2 मोठे चमचे तेल गरम केले आहे. मोहरी अर्धा छोटा चमचा, जिरे अर्धा छोटा चमचा, उडीद डाळ 1 छोटा चमचा. उडीद डाळ सोनेरी रंगावर तळून घेतली आहे. हिंग पाव छोटा चमचा, कढीपत्त्याची 7 ते 8 पाने, 1 लाल सुकी मिरची. ही फोडणी चटणीवर ओतूया. अशी खमंग व चटपटीत नारळाची चटणी बनवली आहे. अशी चटणी व त्याबरोबर इडली खूपच चविष्ट लागते. तयार आहे
मऊलुसलुशीत जाळीदार इडली व त्याबरोबर खाण्यासाठी नारळाची खमंग चटणी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.